अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्हे शाखेचं पथक एसआयटी कडून खरातला ताब्यात घेणार आहे। नाशिकच्या गुन्हे शाखेकडून या सगळ्या प्रकरणाची चौकशी होणार आहे। दरम्यान अशोक खरातचा चौकशीचा आज चौथा दिवस आहे। एसआयटी आज पुजारी आणि फार्म हाऊस मधील कर्मचाऱ्यांची सुद्धा समोरासमोर बसून चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात। आपले प्रतिनिधी सागर गायकवाड सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहे। सागर, आपण बघतोय गुन्हे शाखेचं पथक एसआयटी कडून खरातला ताब्यात घेणार अशी माहिती मिळते, तर दुसरीकडे त्याचे कर्मचारी असतील किंवा फार्म हाऊस मधले कर्मचारी, ईशानेश्वर मंदिरातले पुजारी यांची सुद्धा आता चौकशी होणार आहे। नक्कीच, खरं तर कॅप्टन खरात याच्याबद्दलची आता पायामुळे सगळ्यात खोल जायला सुरुवात झालेली आहे। कारण सिन्नरमधील असलेलं मंदिर असेल, त्या ठिकाणचे कर्मचारी असेल आणि ज्या ठिकाणी तो आपल्या सगळ्या विधिवत पूजा करत होता त्या ठिकाणचे असलेले कर्मचारी असेल, यांना सगळ्यांना एसआयटी कडून आता सध्या चौकशी सुरू आहे। त्यासोबत स्वतः अशोक खरात देखील सोबत आहे आणि या सगळ्यांबरोबरच आणखीन एक गुन्हा जो आहे तो आता परत एकदा नाशिकमध्ये दाखल झालेला आहे। लैंगिक अत्याचार प्रसंगी एका 7 महिन्याच्या गरोदर स्त्रीला लैंगिक अत्याचार करण्याच्या प्रकरणी पुन्हा एकदा गुन्हा दाखल झालेला आहे आणि या गुन्ह्याच्या अंतर्गत पुन्हा एकदा गुन्हे शाखेचं पथक हे एसआयटी कडे गेलेलं आहे। एसआयटी कडून याचा ताबा घेण्यासाठी हे एसआयटीचं पथक एसआयटी कडचं ज्या ठिकाणी एसआयटी आहे त्या ठिकाणी गुन्हे शाखेचं पथक आता पोहोचलेलं आहे। त्या ठिकाणून थोड्याच वेळात कॅप्टन खरातला ह्या नाशिकच्या गुन्हे शाखे कार्यालयामध्ये घेऊन येणार आहेत। याबाबत देखील आता अधिकृत जी माहिती आहे ती मिळताना पाहायला मिळते आहे। खरं तर कॅप्टन खरातच्या बाबतीमध्ये राज्यभरात अनेक ठिकाणी लैंगिक अत्याचार बाबतची काही तक्रारी असेल तर एसआयटी कडे त्याबाबत तक्रारी करावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि त्याचबाबत आता हा दुसरा गुन्हा जो आहे तो सध्या आता दाखल करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्याबाबत आता अशोक खरातला गुन्हे शाखेचं पथक एसआयटी कडे घेण्यात आलेलं आहे। खरं तर आपण सकाळपासूनच एसआयटी ज्या ठिकाणी कालपासून चौकशी सुरू होती, तब्बल 7 तास चौकशी चालू होती, त्या ठिकाणी आपण होतो। मात्र ही सगळी जी चौकशी ज्या ठिकाणी करण्यात आलेली होती तिथून ते गोपनीयता पाळत ते आता ऑफिसात पूर्ण हलवण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी आता गुन्हे शाखेचं पथक पोहोचलेलं आहे आणि आता तिथूनच या खरातला इथे घेऊन या दुसऱ्या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये चौकशी करणार आहेत। ही 7 महिन्याच्या गरोदर बाईला लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी हा संपूर्ण गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अगदी सागर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।